डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंट, ज्याला आपण DAA असं शॉर्ट फॉर्मसुद्धा आहे, हिप रिप्लेसमेंट. ही जी सर्जरी आहे यामध्ये जी सर्जरी केली जाते ती हिपच्या समोरच्या भागातनं म्हणजे अँटेरियर भागातनं केली जाते. याचे फायदे काय आहेत? तर कुठलाही मसल कट होत नाही, रिकव्हरी फास्ट आहे आणि आपल्याला जो पेन होतो पोस्ट सर्जरीनंतर तो सुद्धा कमी आहे. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये हिप डिस्लोकेशन म्हणजे खुबा खसकण्याची ऑपरेशननंतर हिप रिप्लेसमेंटच्या ऑपरेशननंतर खुबा खसकण्याचे जे चान्सेस आहे ते फार कमी असतात. डायरेक्ट अँटेरियर अप्रोच DAA ही सर्जरी आम्ही इथे रेग्युलरली करतो आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त नंबर जो आहे डायरेक्ट अँटेरियर अप्रोचचा तो आमचाच आहे. आम्ही इथे रेग्युलरली ट्रेनिंगसुद्धा करतो आहे डायरेक्ट अँटेरियर अप्रोच सर्जरी करता. दर महिन्याला 2 ते 3 सर्जन अहमदाबाद, पुणे, चेन्नई इथनं आमच्या सेंटरला येतात डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही सर्जरी शिकायला. कारण की मोस्ट ऑफ द सर्जन्स ही सर्जरी पोस्टेरियर अप्रोचने करतात आणि आता सर्व लोक पोस्टेरियर अप्रोचवरनं डायरेक्ट अँटेरियर अप्रोचला शिफ्ट होत आहेत. तर त्या ट्रेनिंग करता आम्ही इथे प्रत्येक महिन्याला 2 सर्जनला ट्रेन करतो आहे डायरेक्ट अँटेरियर अप्रोच सर्जरीमध्ये. तर डायरेक्ट अँटेरियर अप्रोच DAA मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचे बरेच फायदे आहे. माझं असं ओपिनियन आहे की सर्वांनी डायरेक्ट अँटेरियर अप्रोच या अप्रोचला प्रिफर करावं पोस्टेरियर अप्रोचपेक्षा. कारण की इन्सिजन साईज छोटी, कुठलीही सर्जरीमध्ये इन्सिजन साईज छोटी झाली की चान्सेस ऑफ इन्फेक्शन, प्रॉब्लेम्स रिलेटेड टू मसल किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पेन हे सर्व कमी होत जातात. तर डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हे बेटर वे आहे हिप रिप्लेसमेंट करण्याचे.